नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 फेब्रुवारी 2026 आणि मी माझ्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये कोरडवाहूच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे आता हरभरा काढणी चालू आहे. तर राज्यात आता पावसाचं वातावरण आहे का, तर त्याबद्दल मी खास करून एक व्हिडिओ देणार आहे. राज्यामध्ये आता उद्या त्याला 3 तारीख 4 आणि 5च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भाकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झाला, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. हा पाऊस सर्वदूर नाही, फक्त राज्यात मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार आहे, त्याचा असर काय होणार, मध्य प्रदेशच्या बाजूचे सीमालगतचे जिल्हे आहेत तर त्यांना ते असं जाणवणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही. तसेच कर्नाटक, निपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन आलं, आम्ही तंबाखू काढायला सुरुवात केली, आमच्या भागाकडे पाऊस येईल का. तर कर्नाटकचे जे निपाणी त्या भागातले तंबाखू काढणारे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडे काही पाऊस येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त ढगाळ वातावरण मात्र 2-3 दिवस राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त 3 फेब्रुवारी, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यानच राज्यात वातावरण खराब राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर 6-7च्या नंतर राज्यात ऊन वाढत जाणार आहे. 10 तारखेनंतर चांगला असं ऊन तापणार आहे, दिवसा देखील गरमी जाणवणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 3, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेशकडं बेतूल तिकडे इंदूर भागामध्ये गारपीट होणार आहे. तर त्या तिकडल्या गारपीट होत असल्यामुळे काय होणार, त्याचा असर थोडा तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गावावर देखील पडणार आहे. आणि ती मग राहिलो एक तर उत्तर महाराष्ट्राकडं आणि इकडं पश्चिम विदर्भाकडं म्हणजे त्या भागाकडं मध्ये घाटाच्या खाली तिकडं होऊ शकते. सगळीकडे गारपीट नाही होणार, पण काही भागामध्ये 10-20 गावामध्ये मात्र या मध्य प्रदेशकडे गारपीट होणार आहे. त्याचा असर मात्र महाराष्ट्राच्या सीमालगतच्या जिल्ह्याकडे काही गावाकडे होईल. म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आपलं तूर असेल तर तो झाकून ठेवायची. हरभरे आले असेल तर उद्यापर्यंत गोळा करून वाटल्यास 3 तारखेपर्यंत झाकून घ्या. त्याच्यानंतर वीट भट्टी उत्पादकांना सांगू इच्छितो, तिकडल्या संभाजीनगर काढल्या तुम्ही तुमच्या काय करा, 2-3 दिवस आपलं ते विटा झालेल्या कच्च्या विटा झाकून ठेवा. कारण की संभाजीनगरपर्यंत देखील थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो. म्हणून हे लक्षात घ्यायचं. डाळिंब शेतकरी, द्राक्ष शेतकरी, वेलवर्गीय यांना सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे उद्यापासून चांगलं असं 3 तारखेपासून खूप आभाळ येणार आहे. ते आभाळ येत असल्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये थोडंफार धुळीचं प्रमाण आहे. म्हणून तुम्ही तुमचं फवारणीचे नियोजन लावून घ्यावे. द्राक्ष शेतकऱ्यांनी देखील आपण आपल्या फवारणीचे नियोजन करून घ्यावे. म्हणून हे देखील सर्वांना सांगू इच्छितो. आणि त्याच्यानंतर राज्यात माझं 5 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत थंडी राहील, दिवसा ऊन तापत जाईल. राज्यातला पारा 8-9 तारखेच्या 9 फेब्रुवारीच्या नंतर ते 14 फेब्रुवारीपर्यंत चांगला जवळपास 36-37 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उन्हाळ्याची चाहूल लागली म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर परत एकदा काय होणार आहे, परत एकदा फेब्रुवारी महिन्यात आणखीन एकदा असंच वातावरण तयार होईल. त्याचा मेसेज मी नंतर त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. धन्यवाद.